तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी। तर चला तर तुम्हाला आज दाखवतो मी बाबासाहेबांचं मूळ गाव कसं आहे ते। हे समोर बस स्टँड दिसत आहे ते मंडणगडचं आहे। तुम्हाला इथूनच बस भेटेल बाबासाहेबांच्या गावाला जाण्यासाठी। आंबेडगड करीत दुपारी 3 वाजता बस होती, मात्र मी लवकर चालतो, 10-11 वाजल ते, त्याच्यामुळे मी याने चाललो आहे, जीपने जाणार आहे। तुम्हाला इथून ऑटो पण लागतात, असे काही ऑटो दिसतात, ते 30-40 रुपये घेतात जास्तीत जास्त। तर चला जाऊत आपण आणि पाहूत आंबेडगड कसं आहे, बाबासाहेबांचं मूळ गाव। बाबासाहेबांचं गाव एकदम निसर्गरम्य ठिकाणी असं बसलेलं आहे। पाहू शकता तुम्ही, एक छोटंसं हिल स्टेशन असल्यावानीच आहे, एकदम सुंदर रत्नागिरी। त्याच पावसाळ्याचे दिवस म्हटल्यावर तर सगळीकडे हिरवाईच पाहू शकता तुम्ही, एकदम हिरवगार झालं सगळीकडे। तर पोहोचलेलो आहे मी आता गावात, आणि हे टॅक्सीवाला, तर हे असं काही गाव आहे बाबासाहेबांचं। समोर पाहू शकता तुम्ही भात लावलेला आहे, आणि हे जे पाहता तुम्ही हे बाबासाहेबांचं मूळ गाव। ते समोर पाहू शकता तुम्ही अशोक स्तंभ, आणि तिथं स्मारक आहे बाबासाहेबांच्या घराचं, जिथे सपकाळ कुटुंबीय राहत होते ते घर। इथं सगळे घर जे दिसतात तुम्हाला ते सपकाळ कुटुंबीयच आहेत। आणि हे पाहू शकता तुम्ही बोर्ड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव, स्मृतिभूमी आंबडवे। ते समोर पाहू शकता तुम्ही, इथं आंबडवेचं ST स्टॉप आहे, आणि हा रोड, इथे तुम्हाला ST भेटेल आंबेवाडीत येण्यासाठी आणि इथून जाण्यासाठी। खूप सुंदर असं गाव दिसते मित्रांनो, पहा कैलारू घर, आणि रत्नागिरीत असल्यामुळे आणि सध्या मान्सून चालू असल्यामुळे सगळीकडे हिरवाई दिसत आहे तुम्हाला। तर हा रस्ता जात आहे, या रस्त्यानं समोर तुम्हाला दिसेल स्मारक। जय भीम गुरु निवास, इथं प्रत्येक घरावर तुम्हाला जय भीमचं नाव दिसेल, कारण की ते सगळेजण सपकाळ कुटुंबीयच आहेत। सुंदर असं घर पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त घर आहे, जुनं एकदम। आतमध्ये तुम्ही पाहू शकता फोटो पण आहे बाबासाहेबांचा। एकदम शांत वातावरण आहे, कोण दिसत नाही गावामध्ये। घराला कुलूप लावलेले आहे। चालू आहे का बंद आहे का माहित। समोर पाहू शकता तुम्ही घर आहे, जय भीमवाल्याचंच आहे, आपलंच घर आहे। पाहू शकता तुम्ही सपकाळ कुटुंबीय इथं। आणि चला आता आतमधून दाखवतो तुम्हाला बाबासाहेबांचं
हे इथं विहार बांधलेलं आहे जिथं बाबासाहेबांचे वडील आजोबा पंजोबा राहत होते. ते हे घर आहे त्यांचं. चालू आहे का हो? विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक अंबडवे. सूचना शांतता राखा. बंद आहे मित्रांनो. हा मात्र इथं हे तुम्ही चप्पलचं स्टँड पाहू शकता. इथं तुम्ही चप्पल ठेवू शकता नेऊन. चप्पल वगैरे ठेवायची जागा आहे मस्त. आणि हे समोर आहे स्मारक. आणि हे काय जास्त कोणी इकडं कोणी माणसं दिसत नाहीत, कोणीच नाही. आणि हे बंद होतं, लावलेलं होतं. मीच दरवाजा खोलला आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे. इथं कोणी नव्हतं मित्रांनो. बाबासाहेबांचा समोर मूर्ती आहे, बाबासाहेबांचा फोटो आणि बोर्ड. इथं तर कोणी नव्हतं, काही माणसं बी कोणी दिसणार. आवश्यकता असा काही स्मारक आहे. विशेष काय तेवढं इकडे सोयी सुविधा नाहीत. जर कोणी पर्यटक वगैरे आले तर त्यांच्यासाठी काही नाश्ता वगैरे जेवणाची सोय नाही. आणि इथून वापस जाण्यासाठी पण तुम्हाला 3-4 वाजता इथं थांबावं लागणार आहे. कारण की 3-4 वाजल्याशिवाय इथं एस टी बस स्टॉप नाही. एस टी येत नाही 3-4 वाजता. समोरचं पाहू शकता बोर्ड आहेत बाबासाहेबांच्या जीवनपटावरचे काय समोर एक रजिस्टर आहे. त्याच्यात येणारी जाणाऱ्याची नोंद केली जाते. इथं पाहू शकता तुम्ही. इथं कोणी नव्हतं त्याच्यामुळं मी काय स्वतः नोंद केली नाही. मात्र पाहूत जर कोणी आलं तर करून टाकेल नोंद, नाही तर नाही मग बादमध्ये. समोर पाहू शकता बाबासाहेबांची आणि गौतम बुद्धांची मूर्ती आहे. आणि हा लाकडाचा बनलेला स्तूप. आणि पाहू शकता समोर माता भीमाईचा फोटो. तर चला तर आता मी तुम्हाला ती जागा दाखवतो जिथं सपकाळ कुटुंबीय राहत होते. ही काय जागा आहे अशी बाबासाहेबांच्या अस्थि कलशाकडे. इथं आतमध्ये जे दिसत आहे आता तुम्हाला दाखवतो मी खोलून इथं. तर इथंच त्यांचं घर होतं बाबासाहेबांच्या पूर्वजांचं. रामोजी सपकाळ आणि त्यांचे वडील इथंच राहायचे. हीच ती जागा आहे. आतमध्ये बाबासाहेबांचे आणि गौतम बुद्धाचे स्टॅच्यू आहेत आणि त्याच्या मागं रामजी सपकाळ. इथं तर कोणीच नव्हतं. तरी पण मी इथं अर्धा 1 घंटा होतो. मात्र इथं मला माहिती देण्यासाठी किंवा काही विचारण्यासाठी कोणीच नव्हतं. त्याच्यामुळं मी लगेच बाहेर निघालो आणि आता आपल्या रस्त्याकडे जातो. एस टी वगैरे भेटले तर ठीक आहे, नाही तर कोणाला हेल्प मागूनच इथून मला जावं लागणार आहे. तर मला लिफ्ट भेटलेली आहे इथून जाण्यासाठी. जर तुम्ही इथं येत असाल तर तुम्हाला लिफ्टनुसार घेऊनच यावं लागणार आहे. आणि इथले लोक पण चांगले आहेत, तुम्हाला लिफ्ट देतील. तर असं काय होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आणि त्यांचं घर. तर भेटूत मित्रांनो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.